आणि आता एक अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आपल्या समोर येते। युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी लॉ कमिशनने थेट नागरिकांच्याकडून सूचना मागण्याचा निर्णय घेतलाय। देशभरातल्या वेगवेगळ्या कौटुंबिक कायद्यांमध्ये बरीच विसंगती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लॉ कमिशनने एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी एक प्रश्नपत्रिका सुद्धा तयार करण्यात आली आहे। तोंडी तलाक पद्धतीला मान्यता हवी की नको, लग्नाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल, आंतरजातीय विवाह करणाऱ्या अशा प्रकारे संरक्षण देता येईल का, यासह अनेक प्रश्नांचा या प्रश्नावलीमध्ये समावेश करण्यात आला आहे। हे देखील विशेष, देशाचे नागरिक या प्रश्नावर त्यांचं बहुमूल्य मत लॉ कमिशनला पाठवू शकतात। कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत दूरध्वनीवरनं। असीमजी, एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय लॉ कमिशनच्या माध्यमातून, देशभरातल्या नागरिकांच्या मतं जाणून घेतली जाणार आहेत युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल, काय सांगाल? मला वाटते लॉ कमिशननी अत्यंत सुज्ञपणे हे मॅच्युअर्ड असं पाऊल उचललेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्याच नागरिकांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि आपलं मत नोंदवायला पाहिजे। पण अर्थातच दुसरी बाजूही समजून घ्यायला पाहिजे की सध्या जे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे तो अत्यंत पॉवरफुल करण्याची गरज आहे। तो सेक्युलर स्वरूपाचा आहे, सगळ्या धर्माच्या लोकांना तो वापरता आला पाहिजे। यासाठी जर तो जास्त व्यापक केला तर कदाचित युनिफॉर्म सिव्हिल कोडची जी गरज आहे ती राहणार नाही, असं पण अनेकांचं मत आहे। त्याचा विचार सगळ्यांना करता आला पाहिजे। दुसरं, बहुसंख्याक जे कोणी असतील त्यांच्याच फक्त रूढी परंपरा, लग्नाच्या बाबतीतल्या संस्कृती यांचा स्वीकार करून युनिफॉर्म सिव्हिल कोड बनणार आहे असा गैरसमज काही लोकांचा आहे। तर तसं पण नसून सगळ्या धर्मातलं चांगलं आणि स्त्रियांच्या अधिकारांचं रक्षण करणारं, स्त्रियांना लग्न प्रक्रियेमध्ये निर्णय स्वातंत्र्य देणारा असा स्कोप ज्या कायद्यामध्ये असेल अशा प्रकारच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडची कल्पना ही आपण सगळ्यांनी केली पाहिजे। आणि त्या संदर्भात लोकांचं पार्टिसिपेशन, म्हणजे ज्याला आपण डेमोक्रेसीमध्ये लोकसहभाग म्हणतो, तो घेण्याची प्रक्रिया लॉ कमिशननी सुरू केलेली आहे। ही चांगली गोष्ट आहे। पण आतापर्यंत लॉ कमिशनचे जे अनेक अहवाल आहेत ते धुळखात पडलेले आहेत। लॉ कमिशनच्या ज्या सूचना आहेत त्यांच्यावर अंमल झालेलाच आहे असं कधी दिसलेलं नाही। आणि त्यामुळे या स्वरूपात कोणी लॉ कमिशनचा वापर राजकारणासाठी करू नये, ही पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी प्रकर्षाने लक्षात घ्यायला पाहिजे। पण त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल म्हणायला हवं, किमान लॉ कमिशनने देशातल्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, महिलांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे। हे महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्वाचं पाऊल आहे, पुरोगामी पाऊल आहे, लोकशाहीसाठी आवश्यक असलेलं पाऊल आहे असंच म्हणावं लागेल। पण त्यासोबत लोकांनी मतं व्यक्त करण्यासाठी त्यांची मत प्रक्रिया आणि मत देण्याची जी प्रक्रिया आहे ती स्ट्रेंथन करण्याची गरज आहे। त्यामुळे आपलं ओपिनियन तयार करण्याची प्रोसेस जर आपल्यामध्ये नसेल, जनतेमध्ये नसेल, तर कदाचित तशा पद्धतीने जे अपेक्षित आहे तसे मतं व्यक्त होणार नाही। म्हणून आता ही पण जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षांनी पण, सामाजिक म्हणजे सारासार विचार करून आणि समतोल विचार करून, सामायिक विचार करून या संदर्भातला निर्णय सर्वसामान्यांनी घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने कौल नोंदवला पाहिजे। असीमजी, धन्यवाद तुर्तास। त्यामुळे एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून या निर्णयाकडे पाहायला काहीच हरकत नाही।